नमस्कार मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी स्वप्नील पाठक सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपल्यासोबत उत्तर महाराष्ट्रातले प्रसिद्ध मेंदू विकार तज्ञ तसेच सोपान हॉस्पिटल आणि न्यूरोलॉजी इन्स्टिट्यूटचे संचालक डॉक्टर संजय वराडे सर आपल्यासोबत आहेत. सरांची आज आपण दिलखुलास गप्पा मारणार आहोत. नमस्कार सर, आमच्या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत. नमस्कार, मी डॉक्टर संजय सोपान वराडे, मेंदू विकार तज्ञ. सर, गप्पांना सुरुवात करण्या अगोदर आता जसं तुम्ही सांगितलं की पेशंटच्या व्यतिरिक्त तुम्ही पुस्तकांच्या बाहेरचं जे नॉलेज आहे ते तुम्हाला भरपूर आहे. तर सर, मनात एक शंका आहे ती तुम्हाला विचारतो आणि मग यापुढे आपण गप्पांना सुरुवात करू. सर, बऱ्याच वेळेस म्हणजे जगात असा एकही व्यक्ती नाही की ज्याला आजपर्यंत डोकेदुखीचा त्रास झालेला नाही. सगळ्यांना डोके, काही काहींच्या तक्रारी तर अशा असतात, कोणाचा अर्धच डोकं दुखतं, कोणाचा डोक्याचा पुढचा भाग दुखत असतो, कोणाचा डोक्याचा मागचा भाग दुखत असतो. तर सर, ही डोकेदुखी नेमकी काय असते, म्हणजे कशामुळे ही डोकेदुखी होते? स्वप्नील, ही डोकेदुखी म्हणजे डोकेदुखी आपण कशाला म्हणतो? एखादं दुखणं डोक्यामध्ये, चेहऱ्यावर किंवा मानेमध्ये जे दुखते त्याला आपण डोकेदुखी म्हणतो. ऍक्च्युअली तसं बघितलं तर मेंदू हा पेनलेस असतो. मेंदूला तुम्ही बोट लावलं, बोट घुसवलं तरी त्याला दुःखाच्या वेदना होत नाही. परंतु मेंदूच्या वरती जे आवरण आहे त्या आवरणामध्ये ज्या रक्तवाहिन्या आहेत, मेंदूच्या बेस म्हणजे मेंदूच्या खालच्या भागात ज्या रक्तवाहिन्या आहेत, दुखण्याचे जे तंतू आहे हे आपल्या मणक्यांपर्यंत असतात. मेंदूमध्ये ऍक्च्युअली दुखण्याचे तंतू नसतात. परंतु हे दुखणं कशामुळे होते की कुठेही काही प्रॉब्लेम झाला आणि ह्या ज्या तंतूंवरती ताण पडला किंवा तंतूंवरती जर दबाव आला तर आपल्याला दुखणं चालू होते. मग इथल्या तंतूंवरती दबाव आल्यास आपल्याला मागच्या बाजूला डोकं दुखते, इथल्या तंतूंवरती आला तर आपलं पुढचं डोकं दुखते, इथल्या तंतूंवरती आला तर मधलं डोकं दुखते, पूर्ण तंतूंवरती किंवा पूर्ण मसलवरती जर परिणाम झाला तर पूर्ण डोकं दुखते. त्यामुळे डोकं प्रत्येक व्यक्तींमध्ये डोकं वेगवेगळ्या भागांमध्ये दुखते आणि हे वेगवेगळ्या भागांमध्ये जे दुखते याची कारणं सुद्धा फार वेगळी आहेत. प्रत्येकामध्ये कारणं वेगळीच असतात, प्रत्येकामध्ये काही सारखेच कारणं नसतात. त्याच्यामुळे सर्वांनी माझं डोकं दुखते म्हणून असंच डोकं याचं दुखते असा मनातील जो भाव आहे तो काढून टाकावा. कारण प्रत्येकाचं दुखण्याची कारणं हे सगळे वेगवेगळी असतात. तर माझ्या इतक्या दिवसापासून मी ओपीडीमध्ये यंगस्टर म्हणजे तरुण मुलं जे येतात, वृद्ध पण येतात, स्त्रिया पण येतात, लहान मुलं पण येतात. परंतु काही लोकांमध्ये डोकेदुखीची कारणं म्हणजे आजकाल ब्लड प्रेशर प्रचंड प्रमाणात वाढलेलं असते, त्याच्यामुळे डोकेदुखी सुरू होते. आणि जर तुम्ही हे ब्लड प्रेशर कंट्रोल नाही केलं तर डोकेदुखी थांबत नाही आणि मग याचे दुष्परिणाम म्हणजे मेंदूमध्ये रक्तवाहिनी बंद होणे, रक्तवाहिनी फुटणे किंवा हृदयाचे आजार सुरू होतात. त्याच्यासाठी येणाऱ्या प्रत्येक पेशंटचा जो डोकेदुखी म्हणून येतो त्यांनी किंवा तज्ञ डॉक्टरांनी त्याचे ब्लड प्रेशर बघायलाच पाहिजे आणि त्यानंतरच पुढची तपासणी करायला पाहिजे. तर हे ब्लड प्रेशरमुळे होणारे हेडेक सुद्धा खूप कॉमन झाले आहेत. दुसरे कारण म्हणजे की पेशंटला डोकेदुखी येते ती उभा असला की डोकेदुखी येते, परंतु झोपल्यानंतर ही डोकेदुखी एकदम कमी होते. ही अशा प्रकारची जी डोकेदुखी आहे ही मेंदूतल्या पाण्याचं प्रेशर कमी झालं ही अशा प्रकारची डोकेदुखी येते. आणि मेंदूतल्या पाण्याचं प्रेशर कमी होण्यासाठी कारण काय असतात की पुढे मणक्यामध्ये आपल्याला मार लागला आणि जो आपला पाण्याचा प्रवाह आहे तो प्रवाह जो जातो तर तिथे काही पंक्चर झालं त्या प्रवाहामध्ये, तो तिथून आपलं मेंदूतलं पाणी टपकत बाहेर निघते आणि जसं ते बाहेर निघते बाजूने लीक होते तर त्याच्यामुळे मेंदूतलं प्रेशर कमी होते आणि प्रचंड प्रमाणात हेडेक होते. आणि ते खालच्या बाजूला होते, मागच्या बाजूला आणि खालच्या बाजूला. आणि उभं राहिल्यानंतर चालताना ते डोकं प्रचंड दुखते, परंतु जसंही पेशंट झोपतो पेशंटचा हेडेक पूर्ण थांबतो. हे सुद्धा ओळखणं फार महत्वाचं आहे, कारण ते जर लीक असेल आणि ते जर तुम्ही ओळखू नाही शकले तर लहान मेंदू आपला पूर्ण मणक्यांमध्ये खाली ओढला जातो आणि मग पेशंटला बाकीचे लहान मेंदूपासून होणारे दुष्परिणाम आहे. पेशंटला गिळायला त्रास होणे, बोलायला त्रास होणे, हातापायामधला बॅलन्स जाणे, कधी कधी बेशुद्ध अवस्था येणे हा प्रकार. दुसरं कारण याच्यासाठी म्हणजे आपण जे पाठीतलं पाणी काढतो ऑपरेशन करताना किंवा काही कारणास्तव आपण मेंदू ज्वर ओळखण्यासाठी पाठीतलं पाणी काढतो. आणि ते पाठीतलं पाणी काढल्यानंतर आपण जनरली लोकांना काय सांगतो की 3 तास तुम्ही पडूनच राहील, परंतु काही रुग्ण ऐकत नाही, ते उठून बसतात. उठून बसल्यामुळे काय होते, जो निडल आपण जिथे टाकली आहे तिथे लीक सुरू राहते पाण्याचं आणि ते लीक सुरू राहिले
की अशा प्रकारचं मेंदूचं प्रेशर कमी होते आणि त्याच्यामधून बसला की डोकं दुखतं. त्याच्यासाठी पाठीतलं पाणी काढल्यानंतर रुग्णांनी 2 ते 3 तास फ्लॅट झोपून राहणं महत्वाचं राहते. सोबतच पाणी भरपूर प्रमाणात घेणं महत्वाचं राहते, जेणेकरून मेंदूतल्या पाण्याचं प्रेशर कमी होणार. आता हे 2 प्रकारचे जे हेडेक आहे हे सुद्धा ट्रीटेबल आहे, म्हणजे त्यांना औषधाने तुम्ही थांबवू शकता किंवा पूर्णपणे नॉर्मल करू शकता. तर आता मी तुम्हाला कारण सांगतो की एकदम नवीन प्रकारची डोकेदुखी सुरू झाली, आत्ताच डोकेदुखी सुरू झाली आणि प्रचंड तीव्र प्रमाणात डोकेदुखी आहे. तर याचे कारण खूप सिरियस असण्याची शक्यता असते. तर एखाद्याला अचानक डोकेदुखी सुरू झाली, तीव्र प्रमाणात सुरू झाली, याचे कारण असतात की मेंदूमध्ये रक्तवाहिनीचा फुगा असेल तर तो फुटला की रक्तस्राव होण्याची शक्यता असते. किंवा मेंदूमध्ये एखादी गाठ असेल आणि त्या गाठीमध्ये एखाद्या वेळेस रक्तस्राव झाला तरी हा प्रकार होऊ शकतो. किंवा मेंदूमध्ये अशुद्ध रक्त वाहणारी रक्तवाहिनी सडनली बंद झाली तरी हा प्रकार होऊ शकतो. किंवा मेंदूमध्ये ब्लड प्रेशर वाढल्यामुळे रक्तस्राव वाढला तरी तीव्र प्रमाणात एकाएकी होणारी डोकेदुखी होऊ शकते. किंवा लहान मेंदूमध्ये काही प्रॉब्लेम झाला तरी अशा प्रकारची तीव्र प्रमाणात डोकेदुखी होऊ शकते. त्याच्यामुळे मी सांगू इच्छितो की जर तुम्हाला एकाएकी दुखी सुरू झाली, तीव्र प्रमाणात असेल, त्याच्याबरोबर उलट्या होत असतील किंवा नजरेमध्ये काही प्रॉब्लेम होत असेल, बोलण्यामध्ये भोपळी वळत असेल किंवा चालताना इम्बॅलन्स होत असेल तर तिच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. ताबडतोब तज्ञांचा सल्ला घेऊन त्याप्रमाणे तपासण्या करून निदान करून त्याचे ट्रीटमेंट करून घेणं आवश्यक आहे. आणि जर या ट्रीटमेंटमध्ये दुर्लक्ष झालं किंवा उशीर झाला तर पेशंटला आपला जीव गमवावा लागू शकतो. आता आपण काही कॉमन प्रकारच्या डोकेदुखींबद्दल बघितलं, तर डॉक्टर तुम्हाला तपासण्या करायला केव्हा आणि का सांगतो. जर तुमची डोकेदुखी मायग्रेन स्वरूपाची असेल किंवा मी सांगितलं त्याप्रमाणे एकाएकी डोकेदुखी झाली आणि तीव्र प्रमाणात डोकेदुखी असेल तर डॉक्टर तुम्हाला मेंदूच्या तपासण्या करायला सांगतो. त्याच्यामध्ये MRI किंवा CT स्कॅन किंवा रक्तवाहिन्यांच्या तपासण्या त्या आवश्यक आहे, ह्या करून घेतल्याच पाहिजे. कधी कधी औषधं घेतल्यामुळे जी डोकेदुखी होते त्या औषधाचं प्रमाण म्हणजे जे काही ड्रग घेतात लोक त्याचं प्रमाण रक्तामध्ये जास्त झालेलं आहे का याच्यासाठी काही रक्ताच्या तपासण्या असतात. काही लोकांमध्ये मानसिक ताणतणाव घेतल्यामुळे जी डोकेदुखी होते तर त्याच्यामध्ये काही लोकांमध्ये रक्तामध्ये व्हिटॅमिन B12 कमी झालं किंवा रक्ताचं थायरॉइडचं प्रमाण कमी जास्त झालं तरी मानसिकता बिघडते आणि त्याच्यामुळे डोकेदुखी होऊ शकते. त्याच्यामध्ये आपण रक्ताच्या तपासण्या सजेस्ट पेशंटला करायला सांगतो. नंतर एक महत्वाची डोकेदुखी म्हणजे लोकांना खूप वर्षापासून डोकेदुखी असते आणि ते स्वतःहूनच दुकानातून गोळ्या आणतात, वेदनाशामक गोळ्या आणतात आणि ते घेतात आणि त्या गोळ्याची एकदा जर सवय लागली तर हे दारूच्या व्यसनासारखं व्यसन राहतं. जर तुम्ही ते व्यसन बंद केलं तर अजून तीव्र प्रमाणात डोकेदुखी होते आणि मग त्यांनी डोकेदुखीच्या गोळ्या बंद केल्या की तीव्र डोकेदुखी. त्याच्यामुळे त्या वेदनाशामक गोळ्या ते घेतच राहतात आणि मग 1 गोळीची सवय झाली की 2 होतात, 2ची सवय झाली की 4 होतात आणि मग हळूहळू त्या गोळ्यांचे दुष्परिणाम होतात आणि त्या गोळ्यांचे दुष्परिणाम महत्वाचे म्हणजे आतड्यांवरती होऊन पेशंटला अल्सर तयार होतात किंवा किडनीवर परिणाम होऊन किडनी खराब होते, किडनी बदलण्याची वेळ येऊ शकते किंवा डायलिसिस करण्याची वेळ येऊ शकते. तर त्यासाठी मी तुम्हाला सजेस्ट करू शकतो की वेदनाशामक गोळ्यांची सवय लावून घेऊ नये. एवढं डोकेदुखीच्या बाबतीत एवढी जरी आपण सगळ्यांनी काळजी घेतली तरी आपण डोकेदुखीपासून मुक्त होऊ शकतो किंवा सिरियस प्रमाणातल्या आजारापासून किंवा डोकेदुखीपासून निर्माण होणारे जे अपंगत्व आहे त्याच्यापासून आपण आपलं स्वतःच विकार जे होणारे आहेत ते टाळू शकतो, अपंगत्व टाळू शकतो आणि आनंदी जीवन जगू शकतो. धन्यवाद. डोकेदुखी ही अतिशय वेगवेगळ्या प्रकारची असते. मित्रांनो, अतिशय महत्वाची माहिती सरांनी सांगितली आहे की आपण जे वेदनाशामक गोळ्या घेतो त्या घेणं टाळलं पाहिजे आणि वेळीच जर डोकेदुखी कोणती आहे याविषयी जर आपण तज्ञांकडे लवकरात लवकर गेलो तर डोकेदुखी पूर्णपणे बरी होऊ शकते. याबद्दल सरांनी अतिशय विस्तृत माहिती आपल्या सगळ्यांना दिली आहे. सर, खरंच मी आमच्या YouTube चॅनलच्या सर्व प्रेक्षकांची वतीने तुम्हाला तुमचे आभार मानतो की तुम्ही आज खूप महत्वाची माहिती दिली. त्याबद्दल आभार.